नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच. आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे सुपरलेटिव्ह डिग्री. अतिशय महत्त्वाचा आणि अत्यंत उपयुक्त असा सगळ्या परीक्षांसाठी, तुमच्या बोर्ड परीक्षा असोत, स्पर्धा परीक्षा असोत, सगळ्यांसाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे सुपरलेटिव्ह डिग्री. या अगोदरच्या टॉपिकमध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचं पहिला प्रकार आपण पाहिलाय. या व्हिडिओमध्ये आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा दुसरा पॉईंट दुसरा टाईप आपण पाहणार आहोत. तर टाईप नंबर 2 काय असणार आहे? टाईप नंबर 2. आता याच्यामध्ये बघा, अतिशय सिंपल अशा मेथड्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या जर वापरला तर तुमचं कधीही वाक्य चुकणार नाही. तर बस टाईप 2 मध्ये काय असणार आहे? तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ही फ्रेज असणार आहे. वन ऑफ द फ्रेज. तर ही वन ऑफ द फ्रेज आपल्याला काय सांगते? तर वन ऑफ द फ्रेज म्हणजेच अनेकापैकी एक. कसे दे पा, अनेकापैकी एक. मग ही फ्रेज ज्यावेळी वाक्यामध्ये येते त्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्री ही फ्रेज जेव्हा वाक्यामध्ये येते तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री हे पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह थोडंसं वेगळ्या प्रकारे सोडवली जाते. तर काय करायचं आहे बघा, वन ऑफ द फ्रेज हे कुठं असणार? नेहमी विशेषणाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर. ऍडजेक्टिव्ह 3 तुम्हाला सांगितलंय की सुपरलेटिव्ह डिग्री म्हटलं की वाक्यामध्ये काय असणार? ऍडजेक्टिव्ह 3 विशेषणाचं तिसरं रूप असणार. आता हे विशेषणाचं तिसरं रूप कसं ओळखणार? तर दोन प्रकारे विशेषणाचं तिसरं रूप असते. एक तर काय असणार? EST प्रत्यय असणार. विशेषणाला EST प्रत्यय असणार किंवा विशेषणाच्या अगोदर मोस्ट असणार आहे. काय असणार आहे? मोस्ट असणार आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला समजा दिलं रिच, तर याचं तिसरं रूप काय असणार आहे? रिचेस्ट. EST प्रत्यय लागला. तसंच हे मोस्ट कधी लावलेला असतो? ज्यावेळी विशेषणाच्या शेवटी FUL, OUS, IV, AL, ED, ING, LESS असे बरेच प्रत्यय. ते जर प्रत्यय लागलेले असतील ना तर परत त्याला EST प्रत्यय लावायचा नाही. मग त्याला काय लावायचं असते? अगोदर मोस्ट लावायचं असते. उदाहरणार्थ बघा, आपण केअरलेस हा आपण शब्द घेऊया विशेषण. मग ह्याला LESS हा प्रत्यय लागलाय. मग ह्याचं तिसरं रूप काय होणार? मोस्ट केअरलेस. कशाला? म्हणजे विशेषणापूर्वी एकतर मोस्ट असणार आहे किंवा EST प्रत्यय असणार आहे. हा त्याचा कीवर्ड झाला. काय झालं? कीवर्ड. सुपरलेटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं तिसरं रूप असणार आहे. आता तिसरं रूप EST किंवा मोस्ट यावरून तुम्ही ओळखाल. आणि ह्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर इथं काय असणार आहे? वन ऑफ द फ्रेज असणार. चला, तुम्हाला एवढी बेसिक माहिती आता समजली. वन ऑफ द फ्रेज असणार आहे तिसऱ्या रूपाच्या अगोदर. आता असं जर वन ऑफ द फ्रेज असणारं सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल तर आपण सोडवायचं कसं? त्याचं पॉझिटिव्ह आणि त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री कशी बनवायचं हे एकदम सोपी, जगात सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. जगात सोपी, कधीच विसरणार नाही. बघा, एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय करायचं आपल्याला? एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, उदाहरणार्थ मँगो इज वन ऑफ द स्वीटेस्ट फ्रूट्स इन मार्केट. आता लवकरच आंब्याचा सीझन सुरू होणार आहे. त्यामुळे आपण पहिलं वाक्य घेतलेलं आहे, मँगो इज द स्वीटेस्ट फ्रूट्स इन मार्केट. बघा विशेषणाचं तिसरं रूप कुठलं आलंय बघा, स्वीटेस्ट.
EST प्रत्यय लागले का? त्याच्या अगोदर वन ऑफ द फ्रेज आलेले आहे. वन ऑफ द फ्रेजला बॉक्स करा. बॉक्स करा म्हणजे आपल्या भाषेत काढून टाका. वन ऑफ द फ्रेज वापरायची नाही. याचा अर्थ काय होते बघा. वन ऑफ द म्हणजे काय सांगितले तुम्हाला? अनेकापैकी एक. मग मँगो इज वन ऑफ द स्वीटेस्ट फ्रुट्स इन मार्केट. म्हणजे अर्थ काय झाला की आंबा हे मार्केटमधील सर्वात गोड असणाऱ्या अनेक फळांपैकी एक फळ आहे. म्हणजे इथं फक्त आंबाच सर्वात गोड आहे असं नाही. अनेक फळ गोड आहेत, त्यातलं एक आहे, अनेकापैकी एक, असा याचा अर्थ असतोय. सगळ्यात महत्वाचं वन ऑफ द फ्रेज असल्यावर वैशिष्ट्य आणखीन एक काय, इथं जे तिसऱ्या रूपाच्या पुढं जे नाव नसणार आहे, नाम, ते अनेक वचने असते. बघा इथं यस प्रत्यय लागलाय का? यस किंवा यस प्रत्यय लागेल, हे अनेक वचनेच असणार, हे लक्षात ठेवायचं. चला आता आपल्याला काय करायचं आहे, याचं पॉझिटिव्ह डिग्री आपण करूया. बरोबर. पॉझिटिव्ह डिग्री करताना आपण हे अनेकापैकी एक आहे म्हणून आपण सुरुवात कशाने करायचं? व्हेरी फ्यू. पहिल्या टाईप मध्ये आपण काय शब्द वापरत होतो? नो अदर. शब्द बदललाय, फक्त शब्द बदललाय. लक्षात ठेवा, व्हेरी फ्यू न सुरुवात करायची. पॅटर्न तोच आहे, पद्धत तीच. व्हेरी फ्यू न सुरुवात. आता तिसरं रूप मी अंडरलाईन आणि बॉक्स करायला सांगितलंय, ते विसरायचं नाही. हीच मेथड वापरायची. चुकायचं नसेल तर तिसऱ्या रूपाला अंडरलाईन केलाय, हे तर काढून टाकणार. बरोबर. तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग सगळा लिहायचा. सुरुवात व्हेरी फ्यू, त्यानंतर तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग. तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग कुठला आहे? फ्रुट्स इन मार्केट. बघा, फ्रुट्स इन मार्केट. आता आणखीन एक चेंज येणार आहे. कुठला चेंज आहे? सहाय्यकारी क्रियापद. इथं कुठला आले बघा? इज. इज असेल तर आर वापरायचं. वॉज असेल तर वेअर वापरायचं. इथे इज आहे त्यामुळे आपण काय घेणार आहे? आर. का आर घ्यायला लागणार आहे? फ्रुट्स अनेक वचने आले बघा, ह्याच्यानुसार येणार. म्हणून आपल्याला इज असेल तर आर, वॉज असेल तर वेअर, हॅज असेल तर हॅव. अनेक वचने वापरायचं आहे. इज आर घ्यायचं, वॉज असेल वेअर वापरायचं, आणि हॅज असेल तर हॅव वापरायचं. तो म्हणणार हेच येणार का? कुठलेही दुसरं सहाय्यकारी क्रियापद येईल, पण अनेक वचने घ्यायचं आहे. जनरली हेच असतात मोस्टली. 99% हेच असतात. 3. दुसरं कुठलं आलं? समजा मॉडेल आलं आहे, तेच येणार आहे. ते एक वचनेला पण तेच, अनेक वचनेला पण तेच असते. पण आपल्याला अनेक वचने घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. तर आता आपण काय घेणार आहोत? इथं बघा, वाक्यात इज असल्यामुळे आर घेतलं. आता याच्या पुढे काय पाहिजे आपल्याला? पॉझिटिव्ह डिग्री करायलोय. तिसरं रूप आहे, त्याचं पहिलं रूप बनवून ऍज याच्या मध्ये लिहायचं. याचं पहिलं रूप बनवताना काय करायला पाहिजे? EST काढून टाकायला पाहिजे. EST काढा, तयार होत आहे स्वीट. ते ऍज याच्यामध्ये लिहायचं. ऍज स्वीट, ऍज, आणि मग करता लिहायचं. कोण आहे? मँगो. बघा, वाक्य आपलं तयार झालं. फक्त शब्द बदललाय, 2 बदल झालेत बघा. हा एक बदल झालाय आणि हा एक बदल. म्हणजे टाईप 1 जर तुम्ही अगोदरचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर समजेल. टाईप 1 मध्ये फक्त नो अदर होतं. इथं आलंय व्हेरी फ्यू. आणि इथं सहाय्यकारी क्रियापद अनेक वचने वापरायचे. वाक्य आपलं झालं, व्हेरी फ्यू फ्रुट्स इन मार्केट आर ॲज स्वीट ॲज मँगो. बरोबर. आता आपल्याला दुसरं ह्याच आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री आपण घेऊया. काय घ्यायचं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री तर मी सांगितलंय तुम्हाला, त्या कंपॅरेटिव्ह डिग्री एवढं कुठलीही गोष्ट सोपी नाही. सगळ्यात सोपं कंपॅरेटिव्ह डिग्री. काय करायचं कंपॅरेटिव्ह डिग्रीला? ह्याच्यात काही बदल, तिकडलं हिकडं, हिकडलं तिकडं, भानगड काही करायचं नाही. फक्त कर्ता क्रियापद आहे तसा. काय बघा कर्ता क्रियापद काय लिहायचं? मँगो. मँगो इज आहे तसं लिहा. वन ऑफ द फ्रेज काढून टाका, हे वापरायचं नाही. कुठल्यालाच वापरायचं नाही. पॉझिटिव्ह असो कंपॅरेटिव्ह असो वापरायचं नाही.
मग आता इथं पहिला बदल येतं, फक्त दोनच बदल. कंपॅरेटिव्ह डिग्रीला फक्त दोन बदल. काय करायचं, तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप. चला दुसरं रूप काय होणार सांगायचं. EST आहे म्हटल्यावर दुसरं रूप काय होणार, स्वेटर. हा स्वेटर नव्हे, हा स्वेटर. ER कुठे लावा, बरोबर. स्वीट, स्वेटर, स्वीटेस्ट. दुसरं रूप घेतला, त्याच्या पुढं काय लिहायचं, दॅन मोस्ट अदर. काय वापरा, दॅन मोस्ट अदर ही फ्रेज वापरायची, दॅन मोस्ट अदर. आणि मग ह्या तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग आहे तो लिहून घ्या. काय बघा, फ्रुट्स इन मार्केट. बघा आपलं वाक्य तयार झालं. मँगो इज द स्वीटर, मँगो इज स्वीटर दॅन मोस्ट अदर फ्रुट्स इन मार्केट. बघा दोनच बदल केला, पहिला हा बदल, दुसरा हा बदल. पहिला बदल काय केला, तिसऱ्या रूपाचं दुसरा रूप. दुसरा बदल काय केला, फक्त त्यापुढे दॅन मोस्ट अदर ही फ्रेज किंवा हे शब्द लिहायचे आणि बाकीचं तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग आहे तसा लिहून घ्यायचा. झालं. किती सोपं आहे सांगा. एवढं सोपं आहे, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. चला आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल आणखीन चांगल्या प्रकारे. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. बघा पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2. उदाहरणार्थ बघा, रामनाथ was one of the happiest farmers in town किंवा in village. हे वाक्य रामनाथ वॉज वन ऑफ द हॅपीएस्ट फार्मर्स इन विलेज. बघा ह्याच्यात पहिला काय करायचं, तिसरं रूप शोधा. तिसरं रूप म्हटलं की काय आले बघा, EST ते आलेलं आहे. ह्याच्या अगोदर वन ऑफ द फ्रेज आले, त्याला बॉक्स करा. झालं. दोन गोष्टी पहिला करायचे, तिसऱ्या रूपाला अंडरलाईन आणि वन ऑफ द ला बॉक्स करून घ्या. झालं. आता वाक्य काय सांगते आपल्याला, रामनाथ वॉज वन ऑफ द हॅपीएस्ट फार्मर्स इन विलेज. म्हणजे काय, रामनाथ हा गावामधील अनेक आनंदी शेतकऱ्यापैकी एक आनंदी शेतकरी. म्हणजे त्याच्यासारखे अनेक आनंदी अनेक आनंदी शेतकरी आहेत, बरोबर. शेतकरी आनंदी राहायला पाहिजे, लक्षात ठेवा. शेतकरी हाच आपला अन्नदाता आहे. त्याला पण महत्व देण्यात आले, पण भविष्यात शेतकऱ्याचंच सगळं चालणार आहे. बर असो. आता हॅपीएस्ट हे काय आहे, तिसरं रूप आहे. चला पॉझिटिव्ह डिग्री आपण करूया. पॉझिटिव्ह डिग्री सुरुवात कशाने सांगितलंय, वन ऑफ द फ्रेज असेल तर व्हेरी फ्यू या शब्दानं सुरुवात करायची. बघा वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू. त्याच्यानंतर काय करणार आहे, तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग लिहा. काय आहे तिसऱ्या रूपाच्या पुढं, फार्मर्स. बघा फार्मर्स अनेक वचनी आलंय. वन ऑफ द असलं की इथं अनेक वचनी जास्त आहे, त्यामुळे इथं अनेक वचनी आलं. फार्मर्स इन विलेज. चला त्यानंतर काय लिहिणार, सहाय्यकारी क्रियापद. बघा इथं काय आलंय, वॉज. मग सांगितले तुम्हाला, इज असेल तर आर, वॉज असेल तर वेअर, हॅज असेल तर हॅव. इथं वॉज आहे, मग आपण काय घेणार, अनेक वचनी घ्यायचं आहे, वेअर. त्याच्यानंतर काय करणार, तिसरं रूप जे आहे ना त्याचं पहिलं रूप बनवा आणि ऍज याच्यामध्ये लिहा. मग ऍज ह्यातलं EST काढून टाकायचं आहे, पहिलं रूप बनवायचं. म्हणजे EST काढल्यावर आयचं वाय करायला पाहिजे. ऍज हॅपी, ऍज हॅपी, ऍज मग करता लिहायचं. कोण आहे, रामनाथ. बघा किती सोपं आहे. व्हेरी फ्यू न सुरुवात करायची. व्हेरी फ्यू फार्मर्स इन विलेज वेअर ऍज हॅपी ऍज रामनाथ. कंपॅरेटिव्ह डिग्री बघा आता, कंपॅरेटिव्ह डिग्री CD.
कंपेअर डिग्री सांगितले जगात सोपी. कंपेअर डिग्री काय करता क्रियापद आहे, फक्त हित बदल, पहिले हितच बदल आहे, बाकी कुठं नाही आहे. रामनाथ वॉज आहे कसं वन ऑफ द प्लेस, काढून टाका. तिसरं रूप आहे त्याचं, दुसरं रूप घ्या. सगळ्यात महत्वाचं दुसरं रूप, मग काय होणार हॅपियर. बघा काय झालं हॅपियर, आणि त्याच्या पुढे काय लिहायचं आहे दॅन मोस्ट अदर. दॅन मोस्ट अदर. आणि मग राहिलेला भाग पुढे लिहा काय आहे फार्मर्स इन विलेज. मग किती सोपं आहे. रामनाथ वॉज हॅपियर दॅन मोस्ट अदर फार्मर्स इन विलेज. फक्त दोन बदलच केलेत आपण ह्या वाक्यात आणि ह्या वाक्यात, फक्त दोन बदल. हे काढून टाका, तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप आणि दॅन मोस्ट अदर. एवढं साधं सोपं करायचं आहे, टेक्निक वापरायचं, तुमचं वाक्य बरोबर येणार. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊया. बघा एक्झाम्पल घेऊया. तानाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट वॉरियर्स. वन ऑफ द ग्रेटेस्ट वॉरियर्स. छोटं वाक्य घेऊया आता. वॉरियर्स ऑफ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतील, वॉरियर्स ऑफ मराठा म्हणतील, काय पण येऊ दे पुढं, त्याचा काय आपल्याला संबंध नाही. आता ह्यातलं काय येणार वन ऑफ द ला बॉक्स करा, तिसऱ्या रूपाला अंडरलाईन. बरोबर, वन ऑफ द ला बॉक्स करा, तिसऱ्या रूपाला अंडरलाईन करा. आता याच्यामध्ये बघा एक्झाम्पल पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला करायची आहे. बरोबर, काय करणार बघा तुम्ही आता सांगायला पाहिजे कसं कसं होणार. बघा सुरुवात आपण कसं करणार व्हेरी फ्यू. बरोबर, व्हेरी फ्यू. तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग सांगा वॉरियर्स. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद अनेकच नाही, परत इथं वॉज आलंय, इथं वेअर करा. त्याच्यानंतर ऍज याच्यामध्ये पहिलं रूप ऍज ग्रेट ऍज तानाजी. आता कंपॅरेटिव्ह डिग्री करायची. आता हे तुम्हाला यायला पाहिजे, फक्त दोन बदल. ग्रेटेस्टचं काय होणार ग्रेटर, आणि त्यापुढे दॅन मोस्ट अदर. झालं कसं होईल वाक्य मग तानाजी वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर वॉरियर्स. बघा या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे वाक्य सोडवायचे आहे. बरोबर, आता हे सगळे आपले मला वाटतं EST प्रत्येक झाले. एक आपण आता मोस्टचं एक वाक्य आपण घेऊया. लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया याच्यात मोस्टचं. बघा होली इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फेस्टिवल्स इन इंडिया किंवा इन इंडिया. ठीक आहे, बघा वन ऑफ द ला बॉक्स करा, मोस्ट पॉप्युलर तिसरा रूपाला अंडरलाईन करा. दोन गोष्टी झाल्या. सुरुवात पॉझिटिव्ह डिग्रीची कशाने करणार व्हेरी फ्यू. सुरुवात व्हेरी फ्यू न करा. तिसऱ्या रूपाच्या पुढचा भाग सगळा लिहा. काय आहे फेस्टिवल्स इन इंडिया. सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे, इज आहे, काय घेणार अनेक वचनी आर. मग ऍजच्या मध्ये पहिलं रूप घ्यायचं आहे. पहिलं रूप करायला सगळ्यात सोपं पहा, इथं मोस्ट काढून टाकला की तुमचं पहिलं रूप तयार. काय होणार पॉप्युलर पॉप्युलर. ऍज करता कोण आहे होली, म्हणजे होली पहा. Very few festivals in India are
ॲज पॉप्युलर ॲज होली. आता याचं कम्पेअर डिग्री सोपी काय ना, कर्ता क्रियापद आहे तसं होली इज तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप. आता मात्र दुसरं रूप करताना काय करायला पाहिजे, मोस्टच्या ऐवजी मोर वापरायचं. पॉप्युलर, मोर पॉप्युलर, मोस्ट पॉप्युलर. मग दुसरं रूप काय ना, मोर पॉप्युलर. आणि त्यापुढे काय वापरायचं आहे, दॅन मोस्ट अदर. इथं पहिला बदल आणि हा दुसरा बदल, दोनच बदल. दोन म्हणजे इथंच बदल करायचा आहे. तिसऱ्या रूपाचं दुसरं रूप आणि दॅन मोस्ट अदर. बाकीचा भाग पुढे आहे तसा लिहायचा. फेस्टिवल्स इन इंडिया. तर पहा, होली इज मोर पॉप्युलर दॅन मोस्ट अदर फेस्टिवल्स इन इंडिया. अशा प्रकारे आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द फ्रेज असेल तर पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी पण सुरुवात करायची आहे आणि कम्पेअर डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर वापरायचं आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे वाक्य सोडवायचे आहेत. अशी वाक्य भरपूर प्रॅक्टिस करा. झालं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, छान वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी मंडळी कोण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सर्वांना नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.